हॅलो फूडीज, मी स्नेहल बिग बाईट बिर्याणी किचन मधून. आज आपण खूप महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे. ते म्हणजे मी जे क्लाउड किचन ट्रेनिंग घेते त्याच्याबद्दल. हा जो आमचा कोर्स आहे याबद्दल खूप लोकांना गैरसमज झालेला आहे की हा कुकिंग क्लास आहे. तर हा कुकिंग क्लास नाहीये, हा आहे एक बिझनेस कोर्स. बिझनेस करायला कसा बिझनेस करायचा हे शिकवतोय आम्ही. आज पैसा कसा कमवायचा हे शिकवतोय ह्यामध्ये. भरपूर लेडीज अप्रोच करतात आहे आज मला. मी असं म्हणत नाही की लेडीज मला कॉल करत नाही, इतक्या लेडीज कॉल करतात आहे. पण प्रत्येकाचा असा प्रॉब्लेम होतोय की त्यांना असं वाटतं की तुम्ही रेसिपी शिकवणार का फक्त. तर ह्यात फक्त रेसिपीज नाहीयेत, ह्यात त्या रेसिपी बनवून विकायच्या कशा हे महत्वाचं आहे. आज किती होम शेफ्स आहेत, आज क्लाउड किचन किती आहेत मार्केटमध्ये, पण कस्टमर तुमच्याकडनंच कसं घेईल ते पदार्थ, तुमचा सेल कसा वाढेल, हे मेन आम्ही ह्यात शिकवतोय. आता क्लाउड किचन चालू करायचं म्हणजे फक्त जेवण बनवता आलं म्हणजे झालं का? नाही ना. आज तर आपण सगळ्या गृहिणी आहोत, घरात छान स्वयंपाक करतो, उत्तम स्वयंपाक करतो. तुमच्या स्वयंपाकाची सगळी तारीफ पण करत असतील, हे की नाही. म्हणूनच तुम्ही विचार करताय की नाही मला क्लाउड किचन चालू करायचंय. बरं, मग तुम्ही माझी रील पाहिली, तुम्ही मला कॉल करता की आम्हाला पण क्लाउड किचन चालू करायचं, कसं करायचं. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतीये की तुम्ही हा व्हिडिओ नीट ऐका. ह्याच्यामध्ये आम्ही काय काय शिकवणार आहे आणि ह्याचं ड्युरेशन काय आहे ते समजून घ्या. आता क्लाउड किचन ट्रेनिंगसाठी मेन लागतो क्लाउड किचनचा सेटअप. तुम्ही भांडी कसली वापरली पाहिजे, तुमचा सेटअप कसा पाहिजे, तुम्ही आहे त्या घरातल्या सेटअप मधनं तुमचं क्लाउड किचन कसं रन करू शकता. बरं, आता आपण रेसिपी शिकतो, पण ह्या रेसिपीज अशाच नाहीयेत. ह्या स्टँडर्डाइज रेसिपी आहेत. स्टँडर्डाइज म्हणजे काय, की अगदी तुम्हाला अर्धा किलोची ऑर्डर येऊ दे किंवा 10-50 किलोची ऑर्डर येऊ दे, तुमची रेसिपी चेंज होत नाही. तीच रेसिपी तुम्ही स्केल करता. ही फॉर्म्युलानुसार रेसिपी शिकवली जाते तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होत नाही. बरं, आता रेसिपी कशी करायची ते शिकला, पण मोजमाप कसं करणार ते पण शिकणं महत्वाचं आहे ना. आलीच मला 50 लोकांची ऑर्डर, तर मी किती तांदूळ घ्यायचा, भाज्या किती घ्यायच्या, अहो कांदा किती घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतोय ह्यामध्ये, डिटेलमध्ये, अगदी ग्राम्समध्ये, वजना सकट आम्ही तुम्हाला हे शिकवतोय ह्यामध्ये. मग आता एका माणसाची ऑर्डर येऊ दे का 100 लोकांची ऑर्डर येऊ दे, तुम्हाला माहित पाहिजे की तुम्हाला मटेरियल किती लागणार आहे. आता हा पार्ट झाला. आता मटेरियल कळालं, रेसिपी कळाली, बनवता पण आली. बट ठीक आहे, आता ती विकायची कशी हे महत्वाचं ना. की एका माणसाला विकलं म्हणजे झालं का. आपल्याला 100 लोकांपर्यंत पोहोचायचंय, 1000 लोकांपर्यंत पोहोचायचंय, मी म्हणते करोडो लोकांपर्यंत पोहोचायचंय आज, हे की नाही. मग त्याची मार्केटिंग कशी करायची ते महत्वाचं. मग त्या मार्केटिंगसाठी आपल्याला काय करावं लागतं, फोटो काढावा लागतो. मग फोटो कसे काढले पाहिजे, त्याचे अँगल कसे पाहिजे, व्हिडिओ कसे काढायचे, व्हिडिओचे कुठले प्रकार तुम्ही काढू शकता, एडिटिंग कशी करायची, एडिटिंगसाठी ऍप कुठले वापरायचे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्यात शिकवतो. अगदी तुम्हाला अँगल्स दाखवतो हाताने असं धरून. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्याला बिझनेस करण्यासाठी लागतात, तर ह्या डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला ह्यात शिकवतो. बिझनेस म्हणजे फक्त जेवण बनवणं नाहीये, भरपूर छोट्या छोट्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात ह्यात. की आपण सामान कुठून घेतलं पाहिजे, आपला वेंडर कसला असला पाहिजे, सामान कुठल्या क्वालिटीचं वापरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आता रेसिपीज करणं तुम्ही शिकता, प्रमाण तुम्हाला कळालंय, पण कॉस्टिंगचं काय. बऱ्याच जणांना कॉस्टिंग काढता येत नाही अजून पण, कारण तुम्ही जी रेसिपी विकताय ती तुम्हाला कितीला बसतीये हे महत्वाचं आहे. ह्याचं कॉस्टिंग कसं काढायचं हे फॉर्म्युलाज आम्ही तुम्हाला शिकवतो. आणि हे खूप महत्वाचं आहे आपल्या बिझनेसमध्ये, कारण आपला प्रॉफिट मार्जिन किती हे आपण ओळखलं पाहिजे. त्याच्यावरनच आपण आपला बिझनेस स्केल करू शकतो. तर हे सगळे फॉर्म्युलाज आम्ही तुम्हाला ह्यामध्ये शिकवतो, कारण मार्जिन निघालं पाहिजे आपल्याला. कारण आपण हा जो व्यवसाय केलाय, हे बघा, हॉबी वेगळी गोष्ट आहे आणि व्यवसाय वेगळी गोष्ट आहे. हा तुम्ही जर व्यवसाय म्हणून करताय तर प्रॉफिट मार्जिन किती काढलं पाहिजे आपण, ह्याचं मेन प्रॉफिट कुठे निघतं, आणि मेन म्हणजे आपण मटेरियल कुठून घ्यायचं, हे वेंडर्स सुद्धा आम्ही तुम्हाला सजेशन करतो की आम्ही कुठून सामान घेतो, ते सगळे वेंडर्स आम्ही तुम्हाला देतो. आता आपल्या रेसिपी तर सगळ्या स्टँडर्डाइज आहे, आपली क्वालिटी आपण प्रीमियम वापरणार आहे मटेरियलची. पण हे जे पर्चेसिंग आहे, हे आज होलसेलर डीलर लेवलवर जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला मटेरियलची जी प्राइस असते, जी मार्केटमध्ये बेस्ट प्राइस अवेलेबल आहे ती मिळते. मग हे प्राइस काय पाहिजे, हे जे आम्ही तुम्हाला आमची बिलं सुद्धा दाखवतो, की जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून येत असाल हा क्लास करण्यासाठी, तर तुम्ही ते कंपॅरिझन करू शकता तुमच्या जवळपासच्या एखाद्या डीलर
कडे. तर ही जी हेल्प आहे ना, ही खूप महत्वाची आहे आपल्या किचनमध्ये. कारण बिझनेस बनतो कशाने, की आपण बेस्ट क्वालिटी वापरायची, पण आपण प्रयत्न करायचा की आपल्याला हे कमीत कमी कुठे रेट कुठे असं मिळेल, की मोठ्या आपण होलसेलर, डीलर्सकडे पोहोचण्यासाठी ही हेल्प होते. त्यामुळे आपण ट्राय करायचं की आपलं मार्जिन आपल्याला वाढवायचंय, पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करायची आहे. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत क्लाउड किचनसाठी. आता क्लाउड किचनचं आपण मेकिंग पाहिलं, कॉस्टिंग पाहिलं, मार्केटिंग पाहिलं. अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्यामध्ये, की अगदी पॅकेजिंग सारखी गोष्ट, जी सगळ्यांना माहिती आहे आज, की पॅकेजिंग मटेरियल अवेलेबल आहे. पण कुठला पदार्थ कुठल्या पॅकेजिंगमध्ये गेला पाहिजे, हे खूप महत्वाचे आहेत. हे जे फ्राईड आयटम्स असतात, हे तुम्ही गरम-गरम भरू शकता का? हे अशा छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, ह्या शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी कुठलं पॅकेजिंग वापरलं पाहिजे, ह्याचे सुद्धा कॉन्टॅक्ट्स आम्ही तुम्हाला शेअर करतो. की पॅकेजिंग मटेरियल तुम्ही कुठून घेऊ शकता आणि हे पॅकेजिंग मटेरियलचे मेन डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत त्यांच्याकडनं तुम्ही हे घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला ते डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतं आणि खूप चांगले पॅकेजिंग फूड ग्रेडवाले कंटेनर्स आपण यूज करतो. तर ते सगळे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळे हेल्प होते तुम्हाला ह्या कोर्समुळे. कोर्स आहे. बरं, हा कोर्स आहे किती दिवसाचा? तर आहे 3 दिवसाचा कोर्स आहे हा. या कोर्समध्ये सकाळी आपण 9-10 वाजता काम चालू करतो ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे अख्खे 3 दिवसाचा कोर्स आहे हा. बऱ्याच लेडीजला असं वाटतं 3 दिवसात एवढं शिकून होतं. होतं. मला काय तुम्हाला अ ब क पासून शिकवायचंय का? आपण गृहिणी आहोत, आपल्याला स्वयंपाक करता येतो. तुम्हाला एक प्रॉपर स्टँडर्डाइज रेसिपी जी खूप सोपी आहे, ती जर शिकवली तर तुम्ही नाही करू शकणार का? करू शकता ना. आज आपण किती साऱ्या जणी आहोत ज्या रेसिपी युट्यूब करून बनवतोच ना. रेसिपी मग काही खूप वेळात खूप दिवस असं ट्राय करतो का? युट्यूबला बघतो आणि बनवतो. तसेच तुम्हाला प्रॉपर स्टँडर्डाइज रेसिपी जर दिली तर तुम्ही का नाही बनवू शकणार? आणि मुळात तुम्ही माझ्या समोर असताना हे जे क्लास आहेत हे पर्सनल क्लास आहेत. हे आपले मास क्लास नाही आहेत की 20 जणी आहेत आणि आपण क्लास घेतोय, असं नाहीये. हे पर्सनल सेशन्स आहेत. ऍट अ टाइम आम्ही 2 ते 3च जणी घेतो. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला पर्सनल अटेन्शन मिळतं ह्यामध्ये आणि ते महत्वाचं आहे ह्या कोर्समध्ये. आता मी माझ्याबद्दल सांगते, कारण तुम्ही माझ्याकडनं क्लास घेणार आहे ना, तर माझ्याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे. मी ऑलरेडी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. माझं 4 वर्षाची डिग्री आहे. त्यानंतर मी बऱ्याच ज्या मोठ्या-मोठ्या हॉटेल्स असतात, 5 स्टार हॉटेल्स त्याच्यामध्ये ट्रेनिंग केलेलं आहे. आणि त्यानंतर 10 वर्षाचा माझा क्लाउड किचनचा सक्सेसफुल रनिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे 10 वर्ष झाले मी क्लाउड किचन चालवतीये आणि दरवर्षी माझा सेल डबल वाढलेला आहे. तर हा जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या वर्षांचा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो शिकायला मिळतो. तो महत्वाचा आहे आणि आमच्याकडनं ऑलरेडी बऱ्याच स्टुडंट्स येऊन गेल्यात आणि मी जे बोलतेय ना, की हा क्लास केल्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढतो ना तुमचा, तो तुम्ही त्यांना बघून पण एक्सपिरियन्स करू शकता. तुमचा जो सेल आहे त्याला तुम्ही 100% डबल करू शकता. ह्याच्यामध्ये एफर्ट्स लागतात, पण गॅरंटी आहे की तुम्ही हे करू शकता. फक्त तुम्हाला एफर्ट्स डेफिनेटली करावे लागतात ह्यामध्ये. आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला शिकवतोय ते तुम्ही अप्लाय करा आणि जशी माझी ग्रोथ झाली तशी 100% तुमची ग्रोथ होणार. त्यामुळं मी ह्या क्लासमध्ये सगळं पर्सनलाइज लेव्हलवर शिकवतीये. बऱ्याच गोष्टी कव्हर करतीये. मला आज एवढ्या वर्षांमध्ये जे क्लाउड किचन बद्दल माहित आहे, ए टू झेड गोष्टी क्लाउड किचन बद्दल आम्ही ह्यात कव्हर करतोय. सगळ्या छोट्या सुद्धा गोष्टी. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हा क्लास करा. तुम्ही जर ह्या बिझनेसला सिरियसली बघत असाल ग्रो करण्यासाठी, तर हा बेस्ट आहे. आणि ह्यासोबतच आपण आता हा व्हिडिओ संपवूया. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आपण डेफिनेटली अजून एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया तुमच्या जे नवीन डाऊट्स असतील त्याबद्दल. आणि माझा नंबर पण मी इथे टाकत आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप पण करू शकता. थँक यू सो मच.